ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे सर आपल्यासोबत आहे. सर, काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे वक्तव्य केलं की सोनं खरेदी करू नका, पुढचे काही काळ जागतिक जे फिनॉमिना आहे, सध्या परिस्थिती आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य होतं. तुमची संघटना सोन्याचा व्यापार करणाऱ्या लोकांना काय वाटतं? मला असं वाटतं आहे की भारतात सोनं म्हणजे संस्कृती आहे, सोनं म्हणजे धर्म आहे आणि सोनं कणाकणात आहे. सोनं खरेदी बंद करणे हे शक्यता वाटत नाही. कारण त्याच्या मागचं असं आहे की आपल्याकडे एक संस्कृतीमध्ये जेव्हा एक धरोहर म्हणजे दुसऱ्या पिढीला काही देतं ते एक धरोहर म्हणून सोन्याला मानलं जातं. नक्कीच प्रधानमंत्रींनी जे वक्तव्य काल केलेलं आहे त्याच्यात त्यांनी राष्ट्र सर्वोपरी अशा दृष्टीने त्यांनी बोललेलं आहे. ज्याप्रमाणे त्यांनी पेट्रोलसाठी बोललेले, ज्याप्रमाणे लग्नासाठी बाहेर जाऊन लग्न न करावं असं त्यांनी आव्हान याच्यासाठी केलं की आपली जी विदेशी मुद्रा आहे ती बाहेर नको जायला. तर नक्कीच मला एकच सांगणार राहील की याच्यावरून फक्त मला एकच सांगणार राहील की प्रधानमंत्रींचं जे वक्तव्य आहे ते एक राष्ट्रप्रेमासाठी बरोबर आहे, परंतु या इंडस्ट्रीसाठी एकदम खरेदी नको करणं म्हणजे अर्थात जवळजवळ 70 लाख ते 1 कोटीपर्यंत कारागीर आणि असेच या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोकांना एकदम बेरोजगारी होऊ शकतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं माझं एक आव्हान असं आहे आणि ऑलरेडी भारतीय सरकारला आम्ही गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही आपल्या भारतात जे जे सोनं आहे त्याला आम्ही कसं आपल्या उपयोगात आणता येईल त्याच्याकडे आम्ही काम केलेलं आहे. एकदाचं बुलियन खरेदी करू नका इथपर्यंत ठीक आहे, परंतु ज्वेलरी मला वाटत नाही भारतीय संस्कृतीमध्ये बंद होईल. सर, परिणाम काय होईल जर समजा बंद झालं किंवा मोदीजींच्या वक्तव्यानुसार लोकांनी वर्षभर घेतलं नाही, तर काय परिणाम होऊ शकतो इंडस्ट्रीवर? बघा, ज्वेलरी इंडस्ट्री GDPमध्ये जवळजवळ 7% योगदान असतं. जसं मी सांगितलं 70 लाख ते 1 कोटी कारागीर पूर्ण भारतात असतात. त्यांचा बेरोजगारीचा एक मोठा प्रॉब्लेम्स येऊ शकतो. पुन्हा या इंडस्ट्रीमध्ये भरपूर लोक असे पण आहे जे लोक याच्यासोबत एन्सेलरी ज्याला म्हणता येईल की याच्यासोबत पर्स खरेदी करणारे किंवा डब्बी जे आम्ही ज्वेलरी बॉक्सेस जे आम्ही उपयोगात आणतो ते आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री पण याच्यावर अवलंबून असतात. त्याच्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतो. तरीसुद्धा माझं एकच म्हणणं आहे की ज्वेलरी खरेदी करण्यात रोजगार उपलब्ध होतो. मला वाटत नाही भारतात असं काही शक्य होईल. त्यांनी जे म्हटलं त्यांचा उद्देश असा होता की आपण विदेशातून आयात करतो सोनं आणि त्याच्यामुळे सध्याची परिस्थिती भारतीय चलन जायला नको आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा निर्णय. अगदी बरोबर, मी तेच बोललेलो आहे की भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला बघून जे 700 टनच्या दरम्यान दर वर्षाला इम्पोर्ट होतं ते त्याच्यासाठी विदेशी मुद्रा जी बाहेर जातं त्याला कुठेतरी बंधन करावं असं प्रधानमंत्रीचं वक्तव्य असू शकतं. परंतु माझं एकच म्हणणं आहे, ज्वेलरी इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे. याच्यावर कुठल्याच प्रकारचं बंधन हे खूप मोठा एक नवीन बेरोजगारी किंवा या इंडस्ट्रीला एक मोठा आघात होऊ शकतो. शेवटचा प्रश्न माझा, कुठल्या राज्यातले लोक सर्वाधिक या व्यवसायात आहे? अशी माहिती आहे माझी की पश्चिम बंगालचे सर्वाधिक आहे. महाराष्ट्राच्या काही लोकांचे ज्वेलरी शॉप्स आम्ही आसाम गुवाहाटीमध्ये बघितलेले आहे. तर कुठल्या राज्यावर जास्त परिणाम होईल असं वाटतं? बिलकुल, महाराष्ट्र आणि बंगाल ह्या दोन प्रदेशातले लोक पूर्ण जगभर आणि भारतभर तर नक्कीच आहे. बंगाली कारागीर सगळीकडे प्रसिद्ध आहे, तसेच महाराष्ट्राचे कारागीर पण पूर्ण भारतात सगळीकडे आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट इम्पॅक्ट महाराष्ट्र आणि बंगालला पडू शकतो. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.